सैनिकाची बंदूक हे पुस्तकाचं टायटल आहे. ज्याप्रमाणे समाजाच्या हातात वैचारिक आसूड दिला होता, शेतकऱ्यांचा आसूड, हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी ह्या पुस्तकाचं लिखाण करून शेतकऱ्यांचा आसूड हे प्रसिद्ध झालं होतं. वैचारिक हत्यार दिलं होतं, शेतकऱ्यांच्या हातात दिलं होतं आणि त्या काळातल्या समाजाच्या विरोधक प्रवृत्तीवर आसूड ओढण्याचं काम केलं होतं. त्याचप्रमाणे आजच्या युगामध्ये, सोशल मीडियाच्या युगामध्ये, सैनिक समाज पार्टीने आम समाजातील नागरिकांना धैर्यवान, निर्भय आणि निडर होण्यासाठी पुस्तक लिहिण्याचं काम सुरू केलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे सैनिकांची बंदूक. सैनिकाचं बंदूक या पुस्तकाचं लिखाण 5-6 वर्षापासून सुरू झालेलं आहे. राजकारणामध्ये सैनिक शिस्तीचं अंमल होणं गरजेचं आहे आणि ती बंदूक ही मतदारांच्या हातात, जनतेच्या हातात दिलेली आहे. जनतेनेच या बंदुकीचा वापर करायचा आहे. वैचारिक बंदूक आहे आणि ह्या बंदुकीच्या धारेवरच, बंदुकीच्या टोकानेच या राजकारणातील घाण साफ करता येऊ शकते, ही विचारधारा सैनिक समाज पार्टीने मांडलेली आहे. सैनिकाची बंदूक हिचं लिखाण रोज सुरू आहे. रोज लिखाण आणि व्हिडिओ जनतेपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. सोशल मीडियाचा हा बेनिफिट आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या काळामध्ये ही सुविधा नव्हती, म्हणून त्यांना हाताने कागदावर लिहावं लागत होतं. नंतर ते प्रिंट करायचं, नंतर ते प्रकाशित करायचं, नंतर ते बाजारात जाणार, नंतर ते वाचकाच्या हातात जाणार. आता याचा वेग वाढला आहे. डिजिटल इंडिया, सोशल मीडियाच्या माध्यमातून वेग वाढला आहे. म्हणून याचं सर्व काम लिखाण, प्रसारण आणि वाचकापर्यंत जाण्याचं काम एका क्लिकने होत आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीने ही मांडलेली सैनिकाची बंदूक विचारधारा ही मतदाराच्या हातात रोज पोहोचत चालली आहे आणि राजकारणात असलेल्या 90% भ्रष्टाचारी, वंशवादी आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सत्तेबाहेर करण्यासाठी या बंदुकीचा वापर होणार आहे. ह्या वैचारिक हत्याराचा वापर होणार आहे. हे वैचारिक हत्यार एवढं पॉवरफुल आहे की हे राजकारणातली घाण साफ करण्यासाठी आणि राजकारणात क्रांती घडवून आणण्यासाठी आम समाजातील जनतेने त्याचा वापर करण्याचं ठरवलं आहे. आम समाजातील जनता हे या हत्याराचा वापर करणार आहे आणि हे हत्यार एक वैचारिक हत्यार आहे. त्यामुळे ह्या पुस्तकाचं लिखाण आणि प्रसारण रोज आणि रोज होत चाललं आहे आणि रोज हे लाखो लोकांपर्यंत, करोड लोकांपर्यंत जात आहे. यामुळे सैनिकांची बंदूक या वैचारिक हत्याराचा वापर करून महाराष्ट्रातील जनता या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं सरकार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवण्याचा पाया भक्कम करण्यासाठी या सैनिकाच्या बंदुकीच्या वैचारिक हत्याराचा वापर करणार आहे आणि करत जाणार आहे. समाजाच्या रोजच्या रुटीन जीवनामध्ये याचा विचार पोहोचत चालला आहे. त्यामुळे समाज या धडाधडी सैनिक समाज पार्टीमध्ये सामील होत चालला आहे आणि ह्या हत्याराची क्रांती होणार आहे आणि या क्रांतीद्वारेच या राजकारणातली घाण साफ होणार आहे. त्यामुळे ही सैनिकाची बंदूक ही वैचारिक हत्यार आम्ही जनतेच्या हातात दिले आहे आणि जनतेने त्याचा योग्य वेळी, योग्य ठिकाणी वापर करणार आहे. म्हणून जनतेचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीच्या सैनिकाच्या बंदूक हत्याराचा विजय असो.